समाजातील विविध घटकाची जेवढी कामं आपल्याला करता येतील तेवढी कामं करत आज इथपर्यंत आलो आहे. खरं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आणि स्वर्गीय अण्णांचे संस्कारातून मी या ठिकाणी घडलो आहे. जात पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि अण्णांनी दिलेली आहे. मी कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही. माझ्या स्वतःच्या ज्या जातीत मी जन्माला आलोय त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीतले माझे मित्र परिवार आणि माझे सहकारी आहेत. 2002 ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले. ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी केलेली आहे. समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे, स्वर्गीय विनायकराव मेटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत मी उतरलेलो आहे. जगात 58 मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले. एक आदर्श जगात घडवला. त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती. मी 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. 5 वर्षाच्या त्या काळात जेवढी आंदोलनं झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि नुसतं सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला, सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला. त्यावेळेस तिथं कुणीही गेलं नव्हतं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मी स्वतः पहिल्यांदा गेलो. अधिवेशन चालू होतं. दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही. ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निष्ठा आहे. खरं तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला
त्यावेळेस 80,000 कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे. त्याचं रेकॉर्ड सुद्धा आहे, तेही आपण तपासून पाहू शकता. मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं, त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडलं. तसं माझं त्यांचं काही वैर नाही. जीवनामध्ये कधीच 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही, एक आरोपही केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला, 18 पगड जातीला, बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही. म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय, सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा. यासाठी ही धडपड आहे. मी 17 तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना 2च प्रश्न विचारले होते. त्या 2 प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत. माझी विनंती आहे माध्यमांना की हे 2 प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा. आपण लोकशाहीचे 4था स्तंभ आहात. मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे, आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये, फायदा ओबीसी मध्ये. त्याचं उत्तर नाही आलं. आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता. आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला, जे गावकुस घालून दिलेलं आहे, आज मागच्या 2 वर्षापासून ते बिघडलंय. एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा, हे मित्र आता मित्र राहिले नाहीत. 2 सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि एक जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्ख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही, अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं. आणि त्या सभेत मी बोललो, आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल. मला आजही आठवतं की या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे. त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली, ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली. ही प्रवृत्ती कुणाची आहे? हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपवण्यासाठी, हे कुणाचे आहे? आम्ही तर असं केलं नाही. जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसू. अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील, तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं, दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले, मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला. एवढे असंख्य उदाहरण आहेत. आणि आज मात्र
जरांगेंनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा, अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं, ओबीसी मध्ये जास्त मिळतं. आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हक्यांना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे? तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं, तुम्ही कर्नालला मारलं. अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले, मी कट केला, मी त्याच्या पाठीमागे, माझ्या जीवाला धोका आहे. आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे. मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका काय? माझं त्यांचं बांधाला बांध आहे? माझं त्यांचं वैर काय? माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून 2 दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची. आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात. कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का? त्यांना पाठवून, ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात. आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहेत. कारण मी एका सभेत दिलेले 2 समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले, त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी नाही. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी, म्हणून जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय, असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू. म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि यांचं बोलणं मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची,
भुजबळांची आयमाय काढायची. आमची तर जपच आहे. पंकजा ताईला काय नाही ते बोलायचं. घरात इंग्रज आले होते. ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही. पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय. का? तो हो, आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं. माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं. काही. आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. मी का चालू ठेवतो? का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा आपण पाहतोय धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपलं आणि जरांगेंचं काय वैर आहे असं त्यांनी म्हटलंय. ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली पण त्यांच्या अडचणी सोडवतो. आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. आणि मला संपवायचं म्हणजे का? मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार, पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो. कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू बाहेर काढलं होतं. एका ठराविक जातीमधून हकलू लाता मारून. म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो. ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो. आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली, हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. सुरुवातीलाच ईडब्ल्यूएस जर विषय झाला असता तर त्या 500 जणांचा जीव वाचला असता. नाहीतर त्या 500 जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती. तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता. ह्याला संपून टाकील, आता मला संपून टाकील म्हणले. आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार? मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे. मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि राहिलं जरांगे साहेब, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न, माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी. आणि याच्यात माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही. आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काही करू नका, मराठा समाजाला काय करू सांगतोय काही करू नका. म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता? हे आता अति झालंय. एवढं अति झालंय. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची, कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या. ओळख झाली की फोटो काढायचा, फोन करायचा. आम्ही आपल्या कामात, आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही. होऊ द्या ना एकदा, जे व्हायचंय ते. याला ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय
आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे. त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडेही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही. आमच्यासारख्याला संपवायला निघाले. केले काय? आरक्षणाची बाजू घेतली. 25 वर्ष लढलो आणि 25 वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी. त्यांच्या विरोधात कुणीही बोललं, हक्के बोलले की हक्याला मार, वाघमारे बोलले की वाघमारेला मार, करणार बोलले की करणारला मार. दादागिरी कुणाची आहे? समाजामध्ये अंतर कुणी पाडलं? अंतरवेलीतूनच पडलं ना. त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील, असं नाही. तुम्ही जरा तुमचं मागून बघा. तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले? मी आता सरकारला विचारणार आहे, काय त्यात ऍक्शन झाली? एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात. यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे. पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही. माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे आहे. पण विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल, जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल. जरांगे असं करू नका. आपलं वैर काय आहे? एक लढाई आहे. तुम्ही ओबीसीचं घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूएस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या. ते 10% सुद्धा टिकलंय राज्य सरकारने दिलेलं. आता ते आरक्षणावर बोलत नाहीत. त्यांना आता शेतकरी नेता व्हायचंय. त्यांच्या दृष्टीने आता 500 मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही आहे. त्यांना नसलं तरी आम्हाला आहे, सरकारलाही आहे. पण अशी थोतांडगिरी करू नका. तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय. आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला वाटतं, मला नाही. आणि कृपा करून मी जे 2 प्रश्न विचारलेत, कधी, कुठं, कसं, या एकदा समोर. ओबीसी का ईडब्ल्यूसी? तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला. ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही. ही धमकी नाही. ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. ही ऑन इयर धमकी कुणाला दिली? वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन एअर धमकी कुणी दिली? ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका. धमकी कुणी दिली? जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपून टाका ना. गोळ्या घाला, मला संपून टाका. आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या म्हणण्यावर चालत असतील तर हेही काही सोपं नाहीत. आम्हाला संपून टाका. फक्त तुम्ही राहा.
मला आजही आठवतं, ज्यावेळेस 17 तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला, त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार, तत्वज्ञानी, शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले, तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे, तिथंच न्याय मिळू शकतो. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी, अनेक माझ्या सहकाऱ्यांनी म्हणले की ही भूमिका घेतली ईडब्ल्यूएसची तरच फायदा, असा फायदा होत नाही. मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलोत, आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असतील आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे. रोज उठलं की एक धरायचा, त्याला हाणायचं ह्याच्या आईला आणि त्याच्या आईला. अरे म्हणजे आमच्या